नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण भरपूर अशा भाज्या ॲड करून मस्त असा हेल्दी, टेस्टी, झटपट तयार होणारा ब्रेडपासून नाश्ता बनवणार आहोत. चवीला खूप छान लागतो आणि शिवाय ब्रेडचा आहे त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात. दिसायलासुद्धा हा नाश्ता खूप छान दिसतो, बघू शकताय तुम्ही. आणि भरपूर भाज्या ॲड केलेल्या आहेत त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर मी इथं जाड रवा घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेतलं आहे. तुम्ही जरी बारीक रवा घेतला तरीसुद्धा मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ आणि सोबतच 2 चमचे यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. त्यानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे. तर मी ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने 1 वाटी इथं पाणी घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा असल्यामुळे पाणी खूप जास्त शोषलं जातं. तर सुरुवातीला असं थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित असं याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही. मिश्रण थोडंसं पातळच ठेवायचं म्हणजे व्यवस्थित बॅटर तयार होतं. तर बघा इथं मी एकसारखं असं फेटत व्यवस्थित मिश्रण बनवून घेतलेलं आहे. तर मला जवळपास इथं 1 वाटी पाणी लागलेलं आहे. म्हणजे 1 वाटी रवा होता तर त्यासाठी मला जवळपास 1 वाटी पाणी लागले. तर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर झाकण काढूया. तर इथं बघा रवा छान असा व्यवस्थित फुललेला आहे. मिश्रण थोडंसं दाटसर झालं आहे सुरुवातीपेक्षा. तर ज्या काही छोट्या गुठळ्या वगैरे असतील त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि एकसारखं असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं. व्यवस्थित असं फेटून झालं की आता यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरं टाकायचं आहे. अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे. आता यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहोत. तर इथं मी एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. सोबतच एक मीडियम साईजचं टोमॅटोसुद्धा बारीक चिरून टाकला आहे. त्यानंतर इथे एक छोट्या आकाराची शिमला मिरचीसुद्धा मी एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे. सोबतच मी एक मीडियम साईजचं गाजर इथं किसून टाकलेलं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली नाही. तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये एकदम बारीक अशी चिरून टाकायची, चव छान येते. तर इथं सर्व भाज्या टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं ब्रेडचे स्लाईस घ्यायचे आहेत. तर मी इथं 6 ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत. तर यामधले मी सुरुवातीला 2 ब्रेडचे स्लाईस एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ना ते ब्रेडवरती व्यवस्थित असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. जास्त जाडही थर करायचा नाही किंवा एकदम पातळसुद्धा करायचं नाही. तर मला एका स्लाईसवरती इथं 2 चमचे हे मिश्रण लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे. तर बघा मी एका ब्रेडला सर्व व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मिश्रण. आता दुसऱ्या ब्रेडलासुद्धा आपल्याला व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं आहे म्हणजे पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथं दोन्ही ब्रेडला मी व्यवस्थित असं मिश्रण लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे. यावरती मी बटर टाकून घेतलेलं आहे. बटरमुळे चव खूप छान येते. तुम्हाला टाकायचं नसेल तेल जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. बटर व्यवस्थित पसरवून घेतलं की आता यावरती आपण ब्रेड ठेवून देऊया. तर अलगद असे या पद्धतीने आपल्याला ब्रेड ठेवून घ्यायचे आहेत. आता काय करायचं आहे तर दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला या मिश्रणाने ब्रेड कोट करून घ्यायचे आहेत. म्हणजे एकसारखं मिश्रण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. जसं आपण सुरुवातीला पसरवून घेतलं त्या पद्धतीनेच. तर हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. 2 मिनिट एका बाजूने छान असे ब्रेड भाजून झाले. मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं. 2 मिनिटानंतर ब्रेड पलटून घ्यायचे. बघा रंग किती सुंदर आलेला आहे आणि छान असं व्यवस्थित ब्रेड भाजलेले सुद्धा आहेत. गॅस एकदम मोठा ठेवायचा नाही किंवा खूप कमीसुद्धा ठेवायचा नाही. मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं. आता या बाजूने सुद्धा थोडंसं मी बटर टाकलेलं आहे म्हणजे व्यवस्थित भाजले जातील ब्रेड यासाठी. तर बघा अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो. चवीला खूप छान लागतो खरंच सांगते. यामध्ये आपण भरपूर भाज्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत. तेव्हा मुलांना द्यायलासुद्धा आपल्याला टेन्शन येत नाही. आणि आपण यामध्ये जी शिमला मिरची वगैरे ॲड केलेली आहे ना त्यामुळे याची टेस्ट जवळपास पिझ्झासारखी लागते.
एकदा नक्की बनवून बघा, खरंच जवळपास पिझ्झासारखी चव येते याला। माझ्या मुलाला तर खूप जास्त आवडला हा नाश्ता। तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरच्यांना आवडला का नाही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत। गॅस एकदम मोठा ठेवायचा नाही किंवा कमीसुद्धा ठेवायचा नाही, मीडियम गॅसवरती छान असं व्यवस्थित हे भाजून घ्यायचं। अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून भाजायचं, म्हणजे छान व्यवस्थित भाजलं जातं। तर बघा इथं दोन्ही साईडनी ब्रेड छान असे खरपूस भाजलेले आहेत। रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे दोन्ही ब्रेडला। तर आता हे जे ब्रेड आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले ब्रेडसुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेऊ। अगदी झटपट आणि गरमागरम आपला इथं नाश्ता तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर मी इथं सर्व ब्रेड बनवून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही रंग मस्त आलेला आहे अगदी। हिरवी चटणी, सॉस याबरोबर खायला देऊ शकता किंवा नुसताच जरी खाल्ला हा नाश्ता तरीसुद्धा खूप छान लागतो। मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर मी इथं टोमॅटो सॉस आणि हिरवी मिरचीसोबत हा नाश्ता सर्व केलेला आहे। मस्त असा आपला झटपट होणारा ब्रेडपासून नाश्ता तयार आहे। आता मी तुम्हाला इथे एक ब्रेड कट करून दाखवते। ब्रेडवरचं कोटिंग व्यवस्थित असल्यामुळे ब्रेड लगेचच कट होतो, अजिबात वेळ लागत नाही आणि खूप छान चव येते। तर अशा पद्धतीने मी इथे चाकूने कट करते। बघा सहज लगेचच कट होतो ब्रेड। दिसायला सुद्धा मस्त दिसत आहे, बघू शकताय तुम्ही लेयर्स त्याचे। तर मस्त असा आपला झटपट इथं ब्रेडचा नाश्ता तयार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।